असं वाटतंय का तुम्हाला शिपवरची अशी जिम असेल तर? तरी शिपवरची जिम आहे. तर बघूया वेट किती आहे. तर नमस्ते इंडिया. एका भावाने कमेंट्स केली होती मला की शिपवरती तुमच्यासाठी जिम वगैरे असते का? तर हो असते. जातो आहे आता जिमला, दाखवतो तुम्हाला सुद्धा. हे पूर्ण केबिन्स आहेत. हा माझा केबिन आहे, जस्ट लॉक केला. हे डेक असे मेन व्हर्टिकल झोनमध्ये डिवाईड केलेले असतात. मेन व्हर्टिकल झोन 5 आहे हा, आणि केबिन्स नंबर इथे दिलेले आहेत, म्हणजे कोणी नवीन आलं तर त्याला शोधण्यासाठी इझी होईल. टू केबिन नेहमी खाली असतात. आता वरती जातो आहे डेक 4 वरती. आता डेक 4 लावलो आहे, बघू शकता डेक 4 लिहिलं आहे. हे आमचं स्टीपचं स्ट्रक्चर आहे. हे एलिव्हेटर दिसतात तुम्हाला, हे पॅसेंजर एलिव्हेटरचे. तर हा शिपचा पूर्ण गँगवे आहे, फॉरवर्ड बॅकवर्ड असतं. आता डेक 4ला आहे मी, डेक 2ला जावं लागेल. क्रू जिम तिथे आहे. डेकला तुम्ही आपल्या भाषेमध्ये फ्लोअर बोलू शकता, कारण की शिप ही डेकमध्ये डिवाईड केलेली असते. तर ही क्रू जिम आहे, बघू शकता किती मोठी आहे. तर क्रूसाठी जिम किती भारी आहे बघू शकता. असं वाटतंय का तुम्हाला शिपवरची अशी जिम असेल तर? तरी शिपवरची जिम आहे. तर बघूया वेट किती आहे. परफेक्ट आहे माझ्यासाठी तरी. तो गॅलीमध्ये काम करतो, सो जास्त जिमसाठी टाईम द्यायला भेटत नाही. खूप कमी टाईम भेटतो, कारण की 11-12 तास ड्युटी करून तुम्हाला जिमला यायला पॉसिबल होत नाही. तरीसुद्धा ट्राय करतो मी जिमवरती यायला. तर सायकलिंगपासून स्टार्ट करतो आहे, कारण की तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही मी, कारण की मी एकटाच आहे. कोण सोबत असतं तर तुम्हाला दाखवलं असतं पूर्ण. तर व्हिडिओ कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा, आणि अजून कोणती व्हिडिओ हवी असेल तर तीसुद्धा सांगा, म्हणजे मी तीसुद्धा बनवेन. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करून ठेवा, म्हणजे मी परत तुमच्यापर्यंत पोहोचेन. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.